हा, दोन भाकरी टाकले. आजच्या सेशनमध्ये आपण शिकणार आहोत गाठ टेक्निक आणि 3-6-9 टेक्निक. आता कसं आहे, कोणतीही गोष्ट शिकायची असेल त्याला एक रेफरन्स किंवा एक सपोर्ट लागतो. आपल्या आयुष्यात आपण लाईफमध्ये ज्या गोष्टी अचीव केल्यात त्याला कुठल्या ना कुठल्या सपोर्टचं माध्यम करून आपण त्याच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. तर आता या गोष्टी आपल्याला जर अचीव करायच्या असतील तर एक्झॅक्टली काय करायचं, कशा पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती काम करायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला मध्ये ती ती वस्तू आपल्याला मिळवायची आहे, ती बाब मिळवायची आहे, त्याच्यामध्ये असणाऱ्या बऱ्याचशाच गोष्टी आपणापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि हे पोहोचवायचं असेल तर एक माध्यम लागतं. म्हणजे आपण जर मनापासून एक इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा व्यक्त करण्यासाठी किंवा तू करू शकतोस का, पाठीवर जी आपण थाप टाकली जाते तर ही पाठीवर टाकली जाणारी थाप ही आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असते आणि त्यानुसार आपल्या लाईफमध्ये चेंजेस होत असतात. नाहीतर आपण कुठेतरी मग थोडंसं निगेटिव्ह बनलेलं असतो आणि हे निगेटिव्ह बनत असताना मग आपल्या मनामध्ये प्रॉपर त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी होतातच अशा नाहीये. मग त्यासाठी आपण काय करतो, मित्राचा सल्ला घेतो किंवा कुठला तर एक देवाला गेला तर त्याला प्रसाद देतो किंवा मी तुला एवढं देईन, मी तू मला माझ्या लाईफमध्ये हे चेंजेस करून दे की मग मी या पद्धतीनं माझं काम होऊ दे, मी तुला हे देईन. एक म्हणजे आपण काय म्हणतो ग्रॅटिट्यूड देणं किंवा हे मग हे कुठल्या तरी माध्यमातून आपण तिथे एकत्रित येतो आणि त्यानुसार मग आपली इच्छा फलद्रूप होत असते. तर या सगळ्या इच्छा फलद्रूप करण्यासाठी आपल्या लाईफमध्ये मग अशा कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत की जेणेकरून आपल्या लाईफमध्ये त्या मिळवायच्या आहेत. मग त्या लाईफमध्ये मिळवण्यासाठी मग आता काय बघा, काही लोक स्टोन घालतात, काही लोक दोरा बांधतात, काही लोक म्हणजे तिथं गेल्यानंतर देवाला जे आपल्या आपापल्या म्हणजे कुठल्याही जाती धर्माची लोक असो त्या त्यानुसार त्यांच्यामध्ये काय होतं ते बिलीव सिस्टम तयार होते आणि बिलीव सिस्टम तयार करण्यासाठी मग हे माध्यम आपण काय केली, निर्मित केली. मग आता त्यातलाच एक प्रकार आहे की नॉट टेक्निक. आता नॉट टेक्निक म्हणजे काय, गाठीचे तंत्र. आता गाठीचे तंत्र एक्झॅक्टली याची रचना आपण कशा पद्धतीने करणार आहे, का काय असतं तर बघा. आता आपल्याला गाठी किती बांधायच्या तर 7 गाठी बांधायच्यात. आता गाठ बांधल्यानंतरच आपण सप्तपदीला फेरे घालतो बघा. आपल्या महाराष्ट्रामध्ये लग्न झाल्यानंतर गाठ बांधली जाते आणि सप्तपदी केली जाते. यस, म्हणजे ती गाठ बांधली जाते, ती आयुष्यभराची गाठ बांधली जाते. आता तीच गाठ पुन्हा एकदा बांधली जाते. कोणालाच माहित आहे ती गाठ पुन्हा केव्हा मांडली जाते? वटवृक्षाची पूजा केली जाते नाही का, आणि त्यावेळी त्या ह्याला फेरे घातले जातात आणि नंतर ती दोरा बांधला जातो. बरोबर, एक्झॅक्टली त्यावेळी पण तीच गोष्ट की बाबा जन्मोजन्मी हाच नवरा मला मिळू दे, कितीही त्रास देऊ दे पण हाच मिळू दे, नाही का. आपण अशा पद्धतीने त्या गाठी बांधत असतो आणि बघा ना तसंच होत असतं. त्याच्यानंतर आता तुम्ही विचार केला तर मग हा 7 आकडाच का, की गाठ बांधण्यासाठी एक्झॅक्टली 7 आकडाच का घ्यायचा आहे आपल्याला? तर त्याच्या पाठीमागचं रिझन आहे त्याच्यामध्ये जे काय स्पिरिच्युअल पॉवर आहे की आता बघा इंद्रधनुष्य बघितलं ह्याच्यात, म्हणजे हे एक्झॅक्टली सायंटिफिकली प्रूव्हन आपण म्हणजे पूर्वीपासून बघत आलोय. इंद्रधनुष्याचे रंग बघितले तर ती 7च रंग आहेत. येस, रंग किती आहेत? 7. इंद्रधनुष्याचे रंग 7. त्याचबरोबर संगीतातले सूर सुद्धा किती आहेत? 7च आहेत. म्हणजे 7 या आकड्याला अनन्यसाधारण महत्व आहे. मग या 7 आकड्यामध्ये पॉवर आहे का तर 100%. बाई न्यूमरॉलॉजी ज्यांना माहित असेल, बाबा न्यूमरॉलॉजीचा जे लोक विचार करतात त्यांनाही माहित झालं की बाबा यामध्ये न्यूमरॉलॉजी वापरत असताना त्यांच्याही लक्षात येतं की बाबा 7 आकड्याला एक महत्व आहे, नाही का, त्याच्यात पण पॉवर आहे. आणि या 7 आकड्याच्या बाबतीत विचार केला तर कोणाची बर्थ डेट असेल, 25 असेल, 7 असेल, तर त्याला त्याच्याही महत्व आहे. आता मी इथं ते महत्व सांगत बसत नाहीये, खूप महत्व आहे. तर ते आपण महत्वाचं आहे, आपल्या प्रयोगाला सुरुवात करायची आहे. प्रयोग करत असताना एक छोटासा आपण मेडिटेशन घेऊया आणि नंतर हा प्रयोग करायचा. आता प्रयोग करत असताना सुद्धा मला तुम्हाला त्या टेक्निक शिकवत असताना सुद्धा आपल्याला एक काम करू आपण की थोडासा एक एक्सरसाइज करूया आणि नंतर सुरुवात करूया. तर सगळ्यांनी बसल्या ठिकाणी लेफ्ट साईडची नाकपुडी, सॉरी राईट साईडची नाकपुडी पकडायची आहे आणि लेफ्ट साईडच्या नाकपुडीने श्वासोच्छ्वास घ्यायचा आहे. बघा शक्य आहे का सगळ्यांना? लेफ्ट साईडची नाकपुडी पकडा, सॉरी राईट साईडची नाकपुडी पकडा आणि लेफ्ट साईडच्या नाकपुडीने श्वासोश्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. बघा, श्वास घ्यायचा, थांबायचा, सोडायचा, घ्यायचा, थांबायचा, सोडायचा. हे 21 टाइम्स करून घ्या. बघू सगळ्यांना जमतंय का, ते पॉसिबल आहे सगळ्यांना?
21 वेळा करून जाग्यावर बसल्यानंतर मांडी घाला. पाठीला टेकन घ्यायचं असेल तरी घ्या. टेकून बसला तरी चालेल, फक्त पाठीचा कणा स्ट्रेट पाहिजे. आणि बॉडीमध्ये एक एनर्जी पाहिजे, की आपली एनर्जी ऍक्टिव्हेट झाली पाहिजे. चला त्या पद्धतीने बघा. राईट साईडची नाकपुडी पकडायचे. दीर्घ श्वास सोडायचा आहे. पुन्हा एकदा तसंच करा. पुन्हा सोडा. पुन्हा एकदा तसंच करा. सोडा. असं 21 टाइम करून घ्या. पटपट तुम्ही बसलाय त्या जागी डोळे झाकलेल्या अवस्थेत असू द्या आणि 21 टाइम करून घ्या. आणि नंतर जे काय फील होणार आहे ते तुम्हाला एक पॉवरफुल फील होणार आहे. चला, हा सगळ्यांनी प्रयोग केला असेल आता सर्वांचा. प्रयोग झाला की मला काय करायचं, यस 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 टाईप करायचं. यस, आमचा प्रयोग झाला, खूप छान फील झालं. किंवा फिलिंग्स व्यक्त करा. जेवढ्या फिलिंग्स व्यक्त कराल तेवढा तुम्हाला त्याचा बेनिफिट होणार आहे. ओके. ज्यांचे 21 टाइम श्वासोच्छ्वास झालेत त्यांनी काय करायचं, यस म्हणून टाईप करा. ओके. नाही रे. ज्यांचे माईक चालू आहे त्यांनी अनम्यूट करा. ओके. चलो, 21 टाइम झालं का सगळ्यांचं? बघा जरा फटाफट, आपल्याला खूप मोठा परत प्रवास करायचा आहे. अच्छा, श्रींचं झालं, यशचं झालं, वैष्णवींचं झालं, ठीक आहे. शीतल मॅडमचं पण झालं, ठीक आहे. अजून बघा. चला, जेवढे पार्टिसिपेट आहेत पटापट, कारण हा प्रयोग खूप इम्पॉर्टंट आहे. आपण जेवढी इच्छाशक्ती तीव्र करू आणि असणारे विचार आपण बाजूला सारू, त्याच्या अनुषंगाने आपल्याला सगळं काम करायचं आहे. चला, पार्थचं झालं. यस, ठीक आहे. झालं असेल तर आता बघा, सुरुवात करूया आता. यस, वल्लभचं झालं. अजून आता काय करायचं आहे आपल्याला, प्रत्येकाने सोबत असणारा दोरा घ्यायचा आहे. जवळ दोरा. दोरा, आता हा दोरा आपल्याला थोडासा सिस्टमॅटिक वापरायचा आहे. आपल्या सोबत तो सतत सदैव असणार आहे. तर फ्रेश दोरा, नवीन दोरा असेल तर अतिउत्तम आहे. चांगल्याच गोष्टी तुम्हाला त्यातून मिळणार आहेत. नवीन दोरा शक्यतो घ्या. दोरा असेल किंवा धागा असेल किंवा रिबिन असेल तरी चालू शकतं. तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते घ्या. असं नाही की ते काय करायचं, कुठलं हे करायचं. बघा, एखादा दोरा घ्या, धागा घ्या, रिबिन घ्या. कलर त्याचा कुठलाही असला तरी चालेल. आपल्याला एकतर तो हातामध्ये बांधायचा किंवा कंटिन्युअस आपल्या सोबत ठेवायचा आहे. कंटिन्युअस आपलं काय करायचंय, सोबत ठेवायचं आहे. चल, चला घेतलं. हं. आता दोरा घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय लक्षात घ्या. आपलं हे नवीन सुरुवातीचं प्रतीक आहे. आता तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये एखादी अशी गोष्ट पाहिजे की गरजेची आहे, अशी एकच विश चॉईस करा. आता जसं की मला आज 10 लाख रुपयाची गरज आहे. मी उदाहरण देतोय. मला 10 लाख रुपयाची काय आहे, गरज आहे. ठीक आहे, 10 लाख रुपयाची मला गरज आहे. आता हे 10 लाख रुपये मला कोणत्या ना कोणत्या मार्गातून मिळत आहेत, त्याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, असा एक पॉइंट घ्यायचा आहे. किंवा मला माझ्या परीक्षेत यश मिळत आहे. परीक्षा असेल, त्या परीक्षेत यश मिळत आहे. माझा व्यवसाय चांगला चालू आहे. माझं
पगार वाढलेला आहे. ठीक आहे, माझं पेमेंट रेग्युलर येत आहे, किंवा एखादं पेमेंट अडकलं असेल, एखाद्या कुठल्या ना कुठल्या व्यक्तीकडे अडकलं असेल पेमेंट, तर ती व्यक्तीचं समोर घ्यायचं आहे आणि त्या व्यक्तीकडून मला पेमेंट मिळालेलं आहे. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. इथं लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचा रोल आपला कोणता आहे, की त्या याच्यानंतर आपण कुठल्याही ह्याच्यानुसार आपण जसं आपल्या गॉडला पूजत असो, प्रत्येकाचे गॉड जसे वेगवेगळे आहेत, तुम्हाला कुठले गॉड घ्यायचे ते घ्या, असं नाही की बाबा मला पर्टिक्युलर असं म्हणायचं नाही. परमेश्वर का म्हणतोय की अद्भुत अशी शक्ती असते, की अदृश्य अशी शक्ती आहे. ज्ञात अज्ञात शक्तींचा आपल्या लाईफमध्ये एक इम्पॅक्ट व्हावा, आणि त्या अज्ञात शक्तीचा आपल्या ला कुठं ना कुठं, म्हणजे हे एक स्वरूप आहे, ते एनर्जीचं स्वरूप आहे, आणि आपण ते एनर्जीचं स्वरूप डेव्हलप करून कुठल्या कशावरती करणार, त्या धाग्यावरती, त्या रिबिनवरती, किंवा तुमच्याकडे जो अवेलेबल गोष्ट आहे त्याच्यावरती आपण काय करणार आहे, ऍक्टिव्ह करणार आहे. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे, एकच गोष्ट घ्यायची. मी मागच्या वेळी आमच्या एका विद्यार्थीनं हा प्रयोग करून दाखवला होता. तिला आम्ही 7 गोष्टी घेतल्या, आणि त्या 7च्या 7 गोष्टी मला वाटतं तिला मिळाल्यात. आय थिंक याच्यामध्ये आदित्य आहे का? हो आदित्य, सर. तुझा अनुभव जरा शेअर करते का, थोडस मला सांग. हा हा. काय तुला काय अनुभव आलता, आपण काय हे गाठ टेक्निक घेतलं होतं त्यावेळी काय अनुभव आला तुझा, जरा थोडा शेअर करू शकतेस थोडस? अनम्यूट कर हा आणि शेअर कर. चल बघू, सांग बरं एकदा. त्या 7 इच्छा आपण म्हणजे व्यक्त करून त्या गाठी बांधलेल्या, हम्म. आणि त्या 7 इच्छा एका कागदामध्ये लिहिलेल्या, आणि त्या हम्म. तो दोरा जो होता गाठी मारलेला, तो हम्म. दोरा त्याच्यामध्येच ठेवलेला, आणि प्रत्येक गाठ मारताना आपण असं सांगितलेलं की ती माझी इच्छा पूर्ण झालेली आहे, अशा येस. हा. ह्याच्यानुसार लिहिलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मला एवढे मार्क्स मिळालेले आहेत, ह्या हम्म. टाइप मध्ये असं पण लिहिलेलं होतं. आणि त्या हम्म. दोऱ्याला गाठी मारून म्हणजे त्या ह्याच्यात कागदामध्ये इच्छा लिहून तो पॅक करून ठेवलेला. अच्छा. त्याच्यानंतर 1-2 इच्छा झाल्यानंतर मी फक्त एकदा बघितलेलं किती हम्म. झाल्या. त्यावेळी माझ्या 3 इच्छा पूर्ण झालेल्या, आणि अच्छा. त्याच्यानंतर मी काही लवकर बघितलं नाही त्याला खोलून. आणि हम्म. त्याच्यानंतर बऱ्याच दिवसाने 1-2-4 आठवड्यानंतर बघितलं, तर नंतर 7च्या 7 इच्छा माझ्या पूर्ण झालेल्या होत्या. व्हेरी गुड, अभिनंदन. म्हणजे हा पूर्ण सायंटिफिकली प्रोवन प्रयोग आम्ही केलेला होता. आता आपण काय करायचंय, तिनं 7 घेतले होते, आम्ही 7 घेतले होत्या, ठीक आहे. आपण आता एकच इच्छा पूर्ण करायची. तुम्हाला हा विश्वास वाटला, आणि सगळ्यात महत्वाचं आहे की तिला त्या तेवढा विश्वास होता, की हा चला, सरांनी सांगितलंय म्हणजे नेमकंच माझं हे लाईफमध्ये साध्य होणार आहे. आणि तिनं त्यावेळी म्हणजे कसं होईल, कशा पद्धतीने होईल, असा कुठलाही विचार केला नाही. लक्षात घ्या, कोणती गोष्ट सहजतेने बोललं तर ती होत असते. आणि जेवढ्या पद्धतीनं आपण त्याच्यावरती काम करू, त्या पद्धतीनं आपल्या लाईफमध्ये तशाच गोष्टी घडून येत असतात. मग एक लक्षात घ्या, कोणकोणत्या गोष्टी होतात. ज्यावेळी आपण रागाच्या भरात बोलतो ना, विथिन ती सेकंद त्या आत्मसात होत असतात. तुम्ही बघा, रागाच्या भरात एखाद्याला कुणाला काहीतरी म्हणत गेला तर 100% तसंच घडतं. आणि ज्या गोष्टी सहजतेने, "आज चला, आज माझं काम होणार आहे", 100% होतच असतं. हा, पण माझं काम होतंय का नाही, मग कसं होणार, कशा पद्धतीने होणार, मला काय काहीतरी सांगते असं तर, हा, थोडासा डाऊट आला ना, थोडासा, तरी ब्रह्मांड थांबतं. ते ब्रह्मांड तुमच्याकडून पाठवून देत नाही, लक्षात घ्या. म्हणजे हे रिअली आहे, हे सहजतेने बोलण्याच्या गोष्टी आहेत. चला, मला आज ही गाडी मिळणार आहे, चलो, मिळणार म्हणजे मिळणार, 100% मिळणार. मला 10 लाख रुपये मिळणार आहेत, कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून मिळणार आहेत, हे माझ्यावरती माझा विश्वास आहे. ठीक आहे, तर या गोष्टीवरती आपल्याला काम करायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला ती गोष्ट मिळणार आहे ना, हा विश्वास एकदा डोक्यात ठेवला की मग ऑटोमॅटिक ही सिस्टम तयार होते. तर चला, ठीक आहे, आपण टेक्निक करूया. तर प्रत्येकाकडे एक धागा असेल, कोणताही असो धागा, फक्त तुम्ही कोणत्या परमेश्वराला मानता त्याला समोर घ्या, आणि त्यानुसार आपल्याला इथं सूचना द्यायच्या, ठीक आहे. म्हणजे कारण सपोर्टिव्ह, मी काय म्हणतोय, हा एक सपोर्ट असतो, लक्षात घ्या. जसं की आपल्याला बाबा तू करू शकतोस म्हणून थाप पाठीवर टाकणारी एखादी व्यक्ती असेल, तर ऑटोमॅटिक आपल्यामध्ये एक चैतन्य निर्माण होतं. चैतन्य निर्माण होते म्हणजे काय, त्या व्यक्तीची एनर्जी तुमच्या बॉडीमध्ये ऍक्टिव्ह होते, आणि ती बॉडी तुम्हाला ऍक्टिव्हेट केल्यानंतर, म्हणजे ती सायंटिफिकली प्रूव्हन आहे, लक्षात घ्या सगळ्या गोष्टी. तर या गोष्टीवरती आपल्याला काम करायचं. येते लक्षात, म्हणजे हा पहिला मुद्दा झाला. आता दुसरा मुद्दा काय करायचा आहे, धाग्यावरती गाठ बांधताना तुमचे उद्दिष्ट स्पष्ट उच्चारा, किंवा मनात पुन्हा पुन्हा ते म्हणायचं आणि व्हिज्युअलाइज करायचं. म्हणजे डोळे झाकायचे आहेत. आता काय करायचं, मला परीक्षेत यश, किंवा मला 10 लाख रुपये मिळालेले आहेत, माझे 10 लाख रुपये मी माझ्या कप्प्यात ठेवतोय, 10 लाख रुपये मला आणून दिलेत, त्याचा आभार म्हणतोय, की त्या 10 रुपये ज्या व्यक्तीने किंवा ज्या गोष्टीने मला दिलेले आहेत त्याचा मी पुन्हा पुन्हा आभारी आहे, मनापासून आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. हे ज्यावेळी तुम्ही सातत्याने सांगाल सांगाल त्यावेळी तुम्हाला ऑटोमॅटिक त्या गोष्टी मिळणार आहेत. याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे, लक्षात घ्या. मग इथं मी काय सांगितलं, की मला आता समजा 10 लाख रुपये मला मिळाले आहेत.
10 लाख रुपये माझ्या जवळ आहे त्याबद्दल परमेश्वरा मी आभारी आहे, किंवा 10 लाख रुपये मला मिळाले. कारण सगळ्यांना थोडासा आर्थिक प्रश्न सुटले की ऑटोमॅटिक सगळे प्रश्न सुटायला मदत होते, लक्षात घ्या. त्यामुळे माझं आता महत्वाचं आहे की आज पैसा काळाची गरज आहे. आणि कुठलीही व्यक्ती असो तर त्या व्यक्तीला पैशासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत हे एकदा नियोजित झालं म्हणजे त्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की बा चला, पैसा हा महत्वाचा आहे का, तर सर्वांसाठी महत्वाचा आहे. मग पैसा मिळवायचा असेल तर मग मला टेक्निकली पैसा कसा मिळायचा, कारण काय होतं ही मोठी लोक मोठी का होतात, पैशाला पैसा जोडत जात. तुम्हाला माहिती आहे बरीच लोक तुम्ही म्हटले असेल की बाबा पैसा पैशाला आकर्षित करतो, ऍक्च्युली तसंच होतं. आपण ज्यावेळी म्हणजे आपल्याकडं असतो त्यावेळी आपण आनंदी असतो, समाधानी असतो, खर्च करायला मागं पुढे बघत नाही, सगळं काही चाललेलं असतं. ज्यावेळी थोडंसं कमी व्हायला सुरुवात होते, हे फॅक्ट आहे बघा, ज्यावेळी कमी व्हायला सुरुवात होते ऑटोमॅटिक आपलं निगेटिव्हिटी व्हायला जाते. आणि आपल्याला कशावरती येण्याच्या ऐवजी देण्यावरती फोकस होतो. आज ह्याचे पैसे द्यायचे आहेत, त्याचे पैसे द्यायचे आहेत, त्याचे पैसे द्यायचे आहेत, हा आपणाला इम्पॅक्ट होतो. आणि मग काय होतं, द्यायचं सगळं सर्वात मागायला. तसं मोठ्या लोकांचं काय होतं, आज माझ्याकडून ह्याच्याकडून मला पैसे येणार आहेत, ह्याच्याकडून मला हे पैसे येणार आहेत, ह्याच्याकडून येणार आहेत, ही कॉन्सेप्ट होत असते. आणि मग त्याच्यामध्ये ज्यावेळी तो आपल्यामध्ये वाटतं की मनामध्ये की अरे चला, मला घ्यायचं आहे तर येणार आहे, मला द्यायचं आहे तर मी देणार आहे, मग फोकस कशावर करायचं ही आपली चॉईस आहे. मग आता आपण हे जे टेक्निक यूज करून आपल्या लाईफमध्ये जी कमतरता आहे त्याच्यासाठी एक प्रयोग करून बघूया. एक उदाहरण तुम्ही मनीचं सांगितलं, ठीक आहे, तुम्हाला आता निकड आहे की बाबा कशाची गरज आहे, एक छोटासा प्रयोग करून बघा. हा जिथे अमाऊंट असेल, कमी अमाऊंट असू द्या, सुरुवातीला तुमच्या विश्वास आहे तेवढी अमाऊंट टाकली तरी चालते. असं नाही मी 10 लाख रुपये म्हणून 10 लाख, मला 1 लाख रुपये पाहिजे, 50,000 म्हणा, 5,000 म्हणा, 10,000 म्हणा. म्हणजे आपल्यानुसार आपल्याला विश्वास आहे की हा मला वाटतं की मला 10 लाख रुपये सहज मिळून जाणार, पण मला वाटतं की बाबा माझा 10 लाख रुपये माझी ती मनात शंका नाही आणायची, मिळू शकतात. बट आता तुमच्या म्हणजे जी काही कंडिशन आहे त्या कंडिशननुसार जी अमाऊंट रिक्वायर्ड पाहिजे, गरजेचे आहे की मला या दिवसात या एका महिन्यात एवढी वस्तू ही अमाऊंट पाहिजे, मग ती मिळाली या भावनेत, म्हणजे 10 लाख रुपये मला मिळाले त्याबद्दल आभारी आहे. आता ही करताना काय करायचं, तर तुमची जी दोरा आहे तो सर्वांनी समोर घेतला, समोर घेतला. हा दोरा सायंटिफिकली आपण हे करायचं आहे, याच्यामध्ये कुठला काय आपल्याला हे नाही, लक्षात घ्या, समजून घ्या. इथं आपल्याला काय करायचं आहे की हे सपोर्ट सिस्टम आपण राबवतो है ना. आता चला बाबा, मी एक स्टोन घातला, मग हा स्टोन काय की मला ह्या स्टोन घातल्यानंतर एक समाधान वाटलं, सपोर्ट मिळाला, म्हणून मी विचार करतो अरे मी स्टोन घातलं म्हणजे माझी कामं होणार. हा माझ्यामध्ये तयार होणारा बिलीव्ह सिस्टम. जसंच हा पॉईंट आहे आणि ह्या पॉईंटनुसार आपल्याला काम करायचं आहे, ठीक आहे चलो. तर धागा घेतला सगळ्यांनी, धागा घ्यायचा आहे. धागा घेतल्यानंतर त्या धाग्यावरती काय करायचंय, गाठ बांधत असताना तुमचं जे उद्दिष्ट आहे ते स्पष्ट उच्चारा, मनात पुन्हा पुन्हा म्हणा, मी माझ्या परीक्षेत यशस्वी होत आहे, मला 10 लाख रुपये मिळाले आहेत, लक्षात घ्या. आणि एक पहिली गाठ, डोळे झाकायचे, मला 10 लाख म्हणजे ते व्हिज्युअलाइज करा, ते अमाऊंट तुमच्या हातात तुम्ही घेतल्या आणि आभारे आभारे असं म्हणता आणि एक गाठ मारा. बघा मारली एक गाठ, चलो. आता थोडंच अंतर किती असो असं नाही, अंतर त्याच्यामध्ये ठराविक पाहिजे एवढंच पाहिजे असं काही नाही, असं काही नाही, बरोबर ना. आता काय करायची, दुसरी गाठ बांधा. त्यावेळी पण सांगा की मला 10 लाख रुपये मिळाले त्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. ती घटना घडून गेली अशाच पद्धतीने. दुसरी गाठ मारली, पुन्हा तिसरी गाठ मारा, मला 10 लाख रुपये मिळाले आहे त्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. पुन्हा चौथी गाठ मारा, मला 10 लाख रुपये मिळाले आहेत, आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. ते 10 लाख रुपये तुम्ही हातात घेताय, व्हिज्युअलाइज करताय आणि ती गाठ बांधताय, म्हणजे ते 10 लाख रुपये तुमच्या हातात असं व्हिज्युअलाइज करताय. पाचवी गाठ पण मारताय, मला 10 लाख रुपये मिळालेले आहेत, पाचवी गाठ मारली, ठीक आहे. पाचवी गाठ मिळाली, आता नंतर सहावी गाठ मारा, मला 10 लाख रुपये मिळाले त्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. व्हिज्युअलाइज करा, ते 10 लाख रुपये मला मिळालेत, आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, धन्यवाद, आभारी आहे. सहावी गाठ बांधून घ्या, मला 10 लाख रुपये मिळालेले आहे, आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आणि सातवी गाठ मारून बघा. सातवी गाठ तुम्ही मारली की तुमच्या लक्षात येईल की वा हा चला, इथं मला हा इम्पॅक्ट झालाय. सातवी गाठ मारा. आता सातवी गाठ मारली, ओके, रिलॅक्स, 10 लाख रुपये मला मिळाले, आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आता ती दोरा एकदा त्याच्यात हातात घ्या, हातामध्ये असा ठेवा पूर्णपणे, त्याला मुठ्ठी एनर्जी तुमची द्यायची आहे. मला 10 लाख रुपये मिळाले, आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. परमेश्वरा
तुमचा कुठला असेल तो तुम्हाला समजा तुम्हाला बाबा कुठलं आहे पर्टिक्युलर प्रत्येकाचे देव वेगवेगळे असतात. जर समजा तो कुलस्वामीचं नाव घेतलं तरी चालू शकते. तुमचा कोणताही देव असो त्या देवानुसार तुम्ही नाव घेतलं तरी चालू शकतं. मी काय म्हणेन बाबा परमेश्वर, मी प्रत्येका वेळे परमेश्वर का म्हणतो की परमेश्वर प्रत्येकाच्या ईश्वर अल्ला परमेश्वर वगैरे आपण काही म्हणू शकतो. असं नाही की बाबा मला ज्या त्या पद्धतीने तुम्ही ज्याच्यावरती विश्वास ठेवता तो परमेश्वर तुमच्या समोर, मग आपण ती एक अदृश्य शक्ती आहे ती तुम्हाला मदत करते असं व्हिज्युअलाइज करायचं. परमेश्वरात तू मला 10 लाख रुपये दिले त्याबद्दल मी तुझा मनापासून आभार आहे. मग परमेश्वरच्या रूपात कोणीही येऊन देईल तुम्हाला. 10 लाख रुपये दिले त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. ओके, व्हिज्युअलाइज करा. डोळे झाकून व्हिज्युअलाइज करायचं. आता ते पैसे तुम्ही तुम्ही आता कुठली गोष्ट घेतली, आता ती पैशाला तुम्ही हात लावताय, त्याला कुरवत आहे, ते पैसे तुम्ही जाऊन कपाटात नेऊन ठेवताय, कपाटात नेऊन ठेवताय. व्हिज्युअलाइज करा. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. ठीक आहे. आता या दोऱ्याचं करायचं काय? एक तो दोरा तुम्हाला कमीत कमी 45 दिवस सोबत ठेवा. हा, आता तुमची विश जर विदिन समजा उद्या झाली, परवा झाली, थेरवा झाली तरी कंप्लीट झाली, प्रश्नच नाही. जोपर्यंत होत नाही ते जवळ ठेवायचं. मग आता परत करायचं काय? तर एक धागा तर एक तर तुमच्या हातामध्ये बांधू शकता आणि त्या धाग्याकडे बघताना रोज आठवण झाली पाहिजे, उजाळा झाला पाहिजे. चला मी परमेश्वरा तुझा आभार आहे, माझे 10 लाख रुपये मिळाले. ठीक आहे. रोज आठवण, ज्यावेळी धागा बघतील त्यावेळी आभार आहे, आभार आहे आणि व्हिज्युअलाइज करायची मला पैसे मिळाले. व्हिज्युअलाइज करायचं. मग आता हे साधन समजा तुम्हाला हातात नाही बांधायचं तर तुमच्या सोबत कुठेतरी ठेवा, पॉकेटमध्ये. पण तो पॉकेटमध्ये नका ठेवू कारण इकडे तिकडे जाणार. मग या अशा ठिकाणी ठेवा, तुम्ही रोज अभ्यासाला बसताय तिथं ठेवा. तिथं ठेवल्यानंतर त्याच्याकडे बघितल्यानंतर आठवण झाली पाहिजे, अरे मला 10 लाख रुपये मिळाले. बघा ना, पुन्हा पुन्हा तीस तीस आठवण सातत्याने आपण करत असतो ना, ती गोष्ट तुमच्या समोर यायला वेळ लागत नाही आणि ती येतेच असते. हा सायकोलॉजी पॉइंट आहे आणि त्यानुसार आपल्याला काम करायचं आहे, लक्षात. तर या अनुषंगाने आपण त्याच्यावरती काम करायला लागलो तर मग ऑटोमॅटिक ती पैसे मिळत जातात. मग दुसरी गाठ बनताना सुद्धा जाणेपर्यंत तुमच्या इच्छेविषयी आनंद, विश्वास आणि कृतज्ञता व्यक्त करा. हे मला मिळालेत, मिळणार आहेत याच्यावरती विश्वास मिळवत चला. आणि ज्या ज्यावेळी विश्वास ठेवाल ना तर ऑटोमॅटिक ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत मिळालेल्या आहेत. हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. हे कुणी तुम्ही बघा ना, आतापर्यंत तुमच्याकडं काही नसताना सुद्धा बऱ्याचशाच गोष्टी आल्यात. कशावरती आल्यात आधारित? नुसता विचार आहे ना. मला घर बांधायचं आहे, घर बांधायचं म्हटलं तर अनेक विचार येतात आणि तुम्ही ऍक्शन कृतीला सुरुवात करता. दगड आणता, वाळू आणता, वीट आणता, ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या नुसत्या कशा असतात, विचारांच्या फ्रिक्वेन्सीवरून आपल्यापर्यंत पोहोचत असतात आणि त्यानुसार मग आपल्यामध्ये हे काम होत असतं, लक्षात घ्या. मग या गोष्टी ज्या ज्यावेळी आपण त्यामध्ये आत्मसात करायला जातो मग त्या त्या गोष्टी आपल्याला मिळत जातात आणि त्या त्यानुसार मग आपल्यामध्ये काय होतं, काम व्हायला सुरुवात होते. ठीक आहे. आता तिसरी गाठ बांधताना सुद्धा तुमची इच्छा जणू आधीच पूर्ण झाली अशी भावना आपण जागवली, बरोबर. आता हा गाठी बांधलेला धागा तुमच्यासोबत ठेवायचा आहे. खिशात ठेवा, पर्समध्ये ठेवा किंवा एखाद्या सुरक्षित जागी ठेवा. की गाठी पाहताना किंवा स्पर्श करताना तुमच्या इच्छांवर लक्ष केंद्रित करायचं. कळते मला काय म्हणायचं आहे? इथं लक्षात घ्या, गाठी बांधताना आपण जसा विचार केला तसा सेम तिला त्या दोऱ्याला बघितलं की व्हिज्युअलाइज, माझे पैसे मिळालेत, आभारी आहे. व्यक्त विश्वास ठेवा, कृतज्ञता व्यक्त करा आणि या गाठी तुमच्या इच्छांचे प्रतीक आहे. जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होते तेव्हा त्या गाठी सोडून धाग्याला नैसर्गिक पद्धतीने विसर्जित करा. मग जमिनीत पुरा किंवा पाण्यात टाका. तुमची इच्छा पूर्ण झाली ना त्या पद्धतीने. तुम्हाला एक आठवतंय का बघा, लहानपणी आपण पूर्वीच्या काळी दवाखाने वगैरे कमी होते, आपण ज्यावेळी लहान होतो कमी होते, बरोबर. आता दवाखाने कमी होते त्यावेळी एखादा आपण कुणाकडे तरी जायचो, आता त्यांची नावं तर मी घेत नाही, एखाद्या व्यक्तीकडे जायचो. मग तू काय करायचा, असे ते कसं मला आय थिंक म्हणजे आमच्या वेळी तर करायचे बाबा, ताप आला, थंडी आली तर ते धागा द्यायचे आणि हा धागा बांधा तुमच्या मुलाचा ताप निघून जाईल. आणि तसं व्हायचं हो. कसं काय एवढं, काय काय नेमकं होतं त्यात? जादू जादू काय नव्हती, एक विश्वास होता की चलो त्यांनी दिलेल्या धाग्यामध्ये एक ताकद निर्माण होते. म्हणजे ते व्हिज्युअलायझेशन प्रोसेस होते है ना. आणि आपल्या अंतर्मनावर त्याचा हे पगडा बसलेला होता. आता बघा, लांबचं कशाला उदाहरण, एखाद्या डॉक्टरकडे आपण गेलो, डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्याला ठराविक डॉक्टर गेला की गुण येतो. आणि बाकीच्या डॉक्टर नाही नाही नाही, मला त्या डॉक्टरचा गुण नाही, ह्या डॉक्टरचा गुण येतो, ह्याच्याकडे जाऊया. आणि आपण त्याच डॉक्टरकडे पुन्हा पुन्हा जातो. असं काय वेगळं करतात? इंजेक्शन तेच असतं, टॅबलेट तेच असतात, त्यांनी वापरलेले सिरिंज तेच असतात, वेगळं काही नसतं. बट तो दाखवलेला विश्वास, त्या व्यक्तीनं त्यांच्यावरती ठेवलेला विश्वास असतो, लक्षात घ्या. आणि त्यानुसार ह्या गोष्टी आपल्याला सुचत असतात. बघा, एक छोट्या छोट्या उदाहरणात हे आपल्या लाईफमध्ये अशा घटना घडून येत असतात. आणि मग या घटनेचा आपल्यावरती काय होतो, परिणाम होतो. म्हणजेच काय, सकारात्मक गाठ बांधताना जे काही नकारात्मक विचार त्याला जवळ आणायचेच नाही. चला माझं काम झालंय, मला माहिती आहे, विश्वास आहे, विश्वास ठेवा.
त्याच्यानंतर नियमित त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा. गाठींना स्पर्श करताना किंवा पाहताना तुमच्या इच्छा पुन्हा पुन्हा उजळून काढा. ती गाठ जवळ घ्या. चला, माझं काम झालं, 10 लाख रुपये मिळालेत, आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. ठेवा. आणि तुमची इच्छा पूर्ण होणारच ही पूर्ण श्रद्धा ठेवा. आणि सगळ्या गोष्टी श्रद्धेवरच होतात, नाही का हो? आहे की नाही? प्रत्येक गोष्टी श्रद्धेवरच होते. तुम्ही जेवढा विश्वास ठेवाल ना, त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणार, हा विश्वास असतो. पण आपण उगाचच फिरत बसलो, अरे माझं कामच होत नाही, मी असाच आहे, मग माझ्यामध्ये असा काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम काही नसतो. फक्त प्रॉब्लेम काय होतो, मनामध्ये येणारे निगेटिव्ह थॉट प्रोसेस. मग काय होतं, ज्यावेळी निगेटिव्ह थॉट प्रोसेस येतात ना, ऑटोमॅटिक तुम्ही त्या पद्धतीने तुमची बॉडी रिॲक्ट होते. आणि ज्यावेळी बॉडी रिॲक्ट होते बघा, तुम्ही एखादं गाणं लागू द्या, मस्तपैकी मनसोक्त डान्स करा, तुमच्यातली निगेटिव्हिटी निघून जाते. एखाद्या मंदिराच्या ठिकाणी जावा, एखाद्या ठिकाणी कार्यक्रम असतील तिथे जावा, ऑटोमॅटिक निगेटिव्ह एनर्जी निघून जाते. पण तुम्ही एकटेच आहात आणि काहीतरी प्रॉब्लेम झालाय, प्रश्न निर्माण झालाय, तुम्ही त्या प्रश्नात, आपण प्रॉब्लेमच निर्माण करतो, पुन्हा पुन्हा परत प्रॉब्लेमवरच फोकस करतो आणि ऑटोमॅटिक ते प्रॉब्लेम क्रिएट होऊन लागतात. मग त्यापेक्षा जर आपण या प्रॉब्लेम हा झालाय ना, मग त्याच्या सोल्युशनवर काम करतो का नाही, प्रॉब्लेम परत डबल कसा क्रिएट होईल ह्याच्यावरती काम करू, मग सोल्युशनवर काम करा ना. पण सोल्युशन काढायचं कसं हेच आपल्याला कळत नाही नेमकं. मग आपल्याला कोण सांगणार भेटतच नाही नेमकं हे कसे चाललेली आहे प्रक्रिया, अशा पद्धतीनं चालली आहे. याच्यावरती ज्यावेळी आपण काम करू ना, ऑटोमॅटिक तुमच्या मनामधले जे काही प्रश्न आहेत ते सगळे निघून जातील. आणि एकदा जर सवय लागली, ह्या लॉज ऑफ अट्रॅक्शनचा उपयोग तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एकदा जर सवय लावून करून घेतला ना, तर ऑटोमॅटिक प्रत्येक गोष्ट तुमच्यामध्ये पोहोचणार आहे. मग हळूहळू आपण काय करायचं, कुठलंही जे काही गोल सेट केलंय ते मेजरेबल असो की आपल्या आवाक्यातला असो. सुरुवातीला मग एकदा मला 10 लाख रुपये मिळवायची सवय लागली, तर पुन्हा 50 लाख रुपये मिळवायला मला अवघड वेळ लागणार नाही. 50 लाख रुपये माझ्याकडे आले की मी 1 कोटी रुपये मिळवायला काही अवघड नाहीये. ते सहज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. आणि या ज्या गोष्टी आहेत त्या माध्यम म्हणून आपल्याला अप्लाय करायच्या. तुम्ही जेवढं माध्यम यूज कराल त्यानुसार तुमच्या लाईफमध्ये चेंजेस होणार आहेत आणि त्यानुसार तुमच्या लाईफमध्ये काम होत जाणार आहे. ठीक आहे. म्हणजे या गोष्टी तुम्ही तेवढ्या पद्धतीनं सक्षमतेने करू शकला की मग एकदाचं काम झालं, लक्षात घ्या. है ना? मग आतापर्यंत जो आपण काही हे केलेला आहे, तो त्या पद्धतीनं आपण काय करायचं, हे पॉइंट मिळवून घ्यायचे किंवा हा विचार, थॉट प्रोसेस आपल्याला कंटिन्युअस सोबत सातत्याने ठेवायचा आहे. आणि त्याच्यावरती काम करताना बाबा की मला या पद्धतीनं नियोजन करून घेते. आता बघा, जरा परत एकदा रिपीट, मी हाच पॉइंट परत एकदा, तुम्ही ज्यावेळी आपण गाठीचा प्रयोग काय झालं, एक सक्सेस झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, मग याच्यावरती आपल्याला कामच करायचं आहे ना. एक प्रयोग सक्सेस झाला की आपण, मग आता त्याच्यासाठी आपण टेक्निक्स भरपूर आहेत. मग एक कुठलं तरी टेक्निक तुमच्या मनामध्ये वाटेल की बाबा ह्या टेक्निकने मला रिझल्ट यायला लागलाय, ऑटोमॅटिक ते टेक्निक करा. अजून आपण आता वॉटर मॅनिफेस्टेशन बघितलं, नाही का, विजन बोर्ड तयार करा, व्हिज्युअलायझेशन प्रोसेस बघितली. आता अजून एक 3, 6, 9 एक टेक्निक आता आज शिकणार आहे आपण. असे टेक्निक वेगवेगळे आहेत. मग तुम्हाला कोणतं टेक्निक सूट होतंय, तुम्ही कोणत्या माध्यमातून त्या टेक्निककडे बघताय, त्याच्या अनुषंगाने आपण टेक्निक क्रिएट करूया. आता समजा उदाहरणार्थ, मला परत एकदा रिपीट मी सांगू, चालेल? आवडेल सगळ्यांना ऐकायला? आवडेल का परत एकदा रिपीट? काही आता मागणं जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी, काही ना परत ऐकायला आवडेल? ठीक आहे. तर आता एक तुमचं उद्दिष्ट घ्यायचंय, उद्दिष्ट घ्यायचं की पुन्हा तेच प्रयोग, की आता मला, आपण असं घेऊया की माझा परीक्षेचा निकालात यश मिळाले आहे, किंवा मला माझ्या परीक्षेमध्ये मला यश मिळाले आहे, बरोबर, किंवा माझा निकाल चांगला लागलेला आहे. ठीक आहे. आता हा एक छोटासा भाग आपण घेतला, धागा घेतला, धाग्यावरती पहिली गाठ बांधली, त्याच्यानंतर धागा सहजपणे तुम्ही हाताळू शकता, बरोबर. त्या पद्धतीने पहिली गाठ म्हणते हातात घेतला, पहिली गाठ बांधा आणि म्हणा माझ्या परीक्षा निकालात यश मिळाले आहे, बरोबर. माझ्या परीक्षा निकालात यश मिळाले आहे, बरोबर. पुन्हा पुन्हा व्हिज्युअलाइज करा. त्याच्यानंतर दुसरी गाठ बांधताना तुमचं मन आनंदाने विश्वासाने वाटलं पाहिजे, मनात एक क्षमता निर्माण झालेली पाहिजे आणि त्यानुसार मग आपल्याला ते सक्सेस झालेलं आहे. ही दुसरी गाठ बांधताना फक्त आनंद, विश्वास आणि चेहऱ्यावरती गोड स्माइल ठेवायचं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आता माझी खूप मेहनत आणि समर्पण यामुळे मी यशस्वी होणार आहे, ही काय मांडा, दुसरी गाठ मांडत त्यात म्हटलं तरी चालतंय. तिसरी गाठ मांडा, शेवटची गाठ बांधताना विश्वास ठेवा की तुमची इच्छा पूर्ण होईल. उच्चार करा, माझ्या मेहनतीचं फळ मला मिळालेलं आहे, किंवा मी आतापर्यंत माझा पैसा मला येणार होता, मला खात्री आहे. मला 10 लाख रुपये मिळाले कारण ते माझे हक्काचे पैसे होते, ते माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत, त्याबद्दल मी परमेश्वर आभारी आभारी. मग त्याच्यासाठी एक छोटी मोठी वाक्य जोडा.
ठीक आहे. आता गाठ बांधलेल्या धाग्याला तुम्ही तुमच्या पर्समध्ये, खिशामध्ये कसंही ठेवा. लक्षात आलं टेक्निक? कशामध्येही ठेवा किंवा हातामध्ये बांधलं तरी चालतंय. त्याच्याकडे मिळालेलं आहे, त्याच्यावर एक लक्षात घ्यायचं, त्याच्याकडे बघा. जसं मगाशी आमच्या आदितीने सांगितलं की बाबा पैसे म्हणजे मी तिनं जे काही इच्छा पूर्ण केल्या किंवा व्यक्त झाल्या तर तिला सहजतेने मिळाल्या, कारण तेवढा तिनं विश्वास ठेवला होता. ठीक आहे. तर तुमचे उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत गाठी सोडू नका. एकदा तुमचा ते सक्सेस प्राप्त झाल्यानंतर गाठी एकत्र सोडून धाग्याला नैसर्गिक पद्धतीने मग तुम्ही पाण्यात सोडा, अदरवाईज त्याचं हे केलं तरी चालेल, जमिनीत पुरला तरी चालेल, काही तुम्हाला जे योग्य वाटते तशा पद्धतीने, पण शक्यतो मोकळा ठेवू नका. म्हणजे त्या पद्धतीनं आपलं काम झालं या भावनेतून मग हे करा. पुन्हा दुसरा प्रयोग करायला सुरुवात करा, की जेणेकरून तुम्हाला त्या टेक्निकचा पुन्हा पुन्हा यूज होईल. तर हे सगळ्यांच्या लक्षात येते. जशा पद्धतीनं आपण टेक्निकली स्टडी करतोय त्या पद्धतीनं काही प्रॉब्लेम येणार नाही, की तुम्हाला अगदी सक्सेसफुली रेशो तयार होणार आहे. तर आता मला सांगा, सगळ्यांनी गाठीचा हा प्रयोग सगळ्यांना व्यवस्थितरित्या समजला? येस ऑर नो? येस टाईप करा. हे रेकॉर्डिंग मी देतोय. काही कालचं रेकॉर्डिंग जरा मला मिळालेलं नाहीये, पण आजचं रेकॉर्डिंग मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करेन. म्हणजे ऑटोमॅटिक ज्यांनी रजिस्ट्रेशन केले त्यांना हे रेकॉर्डिंग मिळणार आहे. काही प्रॉब्लेम नाही आहे. पुन्हा पुन्हा जर ऐकला तर तुम्हाला ते परत आणखी त्याच्यावरती फोकस करता येईल. आपण 2-3 दिवसाचे रेकॉर्डिंग बघू. पॉसिबल चाललंय माझं. आज ते कालचं जरा रेकॉर्डिंग मध्ये काय मिस्टेक झाले माहित नाही आहे, पण ते मिळेल आपल्याला. चाललंय त्यांचं शोधायचं. मिळालं तर आपण देऊया. ठीक आहे. ओके. चलो, तर सगळ्यांना हे समजलंय? ठीक आहे. एक इच्छा पूर्ण तुमची झाली. थोडेसे डोळे झाका आणि आनंद व्यक्त करा की ही माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. आभारी आहे, आभारी आहे. आनंद व्यक्त करा, डोळे झाकून आनंद व्यक्त करा, डान्स करा. मनातल्या मनात जेवढं वाटतं तेवढं सगळ्या ऍक्टिव्हिटी करून घ्या, की माझी गोष्ट पूर्ण झालेली आहे, मला हे यश मिळालेलं आहे, मला पैसे मिळालेले आहेत, माझा पगार वाढलेला आहे. जे काही तुम्ही इच्छा व्यक्त केली आहे, त्या गाठीव बांधलेली आहे, ती इच्छा व्यक्त केलेली आहे, पूर्णपणे आनंदाने व्यक्त करा. आनंदाने व्यक्त करा, जसं असेल तसं. चल, ट्राय करा. अजिबात लाजायचं नाही. म्हणून डोळे झाकून करायचं, कोण बघणारच नाही, काय विषय नाही. एका आनंदाच्या एका क्षणी तुमच्या रूम मध्ये किंवा तुमच्या घरामध्ये अशी जागा निवडा की तिथं कोणी नाही, तुम्ही एकटेच आहे, आनंद साजरा करताय. मला ही गोष्ट मिळाली, आभार आहे, आभार आहे, आभार आहे. परमेश्वराला आभार माना. आभार माना. व्यक्त करा. श्वास घ्या, सोडा, दीर्घ श्वास घेऊन अगदी आनंदाने पूर्ण उत्साहाने तुम्हाला आवडीच असणार एक सॉन्ग असं लावा. त्या सॉन्गवर तुम्ही स्वतः, कोणी तुमच्या सोबत नाहीये असं समजा, आणि तुमच्या सगळ्या इच्छा फलद्रूप झाले. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. व्हिज्युअलाइज करा. आणि आपल्या घरात जसा विचार करतो त्यातला दिवसभरातला एक क्षण असा येतो की त्या क्षणात जर उच्चारला शब्द सिद्धच होत, ज्याला वाचा सिद्धी म्हणतो आपण. एखादी व्यक्ती सहज जरी बोललो तर ते काम होऊन जातं. तसं तसंच प्राप्त आहे. आपल्या मनानं आपण तयार करूया ना, काय हरकत आहे तेव्हा ती. ओके. चलो, दोन्ही हात एकमेकावरती रब करा. त्या दोराचे आभार माना. आणि त्यानुसार आता तो दोरा हातात बांधताय, पर्समध्ये ठेवताय, पण तो सातत्याने तुमच्या समोर असावा. या पद्धतीने त्याला काय करा, काम करायला सुरुवात करा. काम करायला काय करा, सुरुवात करा. अ, हा, बोला ना. दोरा किती दिवस ठेवायचा की आपलं काम जोपर्यंत आपली होईपर्यंत? इच्छा इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत जवळ ठेवायचं. आणि इच्छा तुमची लवकरच पूर्ण प्राप्त होते, त्यामुळे काही टेन्शन नाही. एकदा पूर्ण झाली की त्या गाठी सोडायच्या आणि त्याला जमिनीत पुरा नाही तर पाण्यामध्ये स्वाहा करा त्याचं. ओके सर. आलं लक्षात? आता दुसऱ्या टेक्निकचा आपण विचार करूया. आता दुसरं टेक्निक काय आहे, याच्यामध्ये कशा स्वरूपाने आपल्याला काम करायचं आहे, कशा पद्धतीने, तर त्याला 369 टेक्निक असं म्हटलं जातं. आता सगळ्यांचे नंबर माहीत असतील बघा. 369 नंबर म्हणजे जरा लकी नंबर असतात असं म्हणलंय. निकेल टेस्लानी सुद्धा हे याचा वापर केलाय, की ते कुठल्या हॉटेलमध्ये जायचे ना, त्यावेळी ते नंबर बघायचे, अगोदर काउंट करायचे त्या हॉटेलचा रूमचा नंबर बघायचे, आणि त्याच्यामध्ये हे जर हे नंबर ऍड म्हणजे ऍडिशन करून वगैरे हे नंबर आले, 369 आले, तर ती काय करायचे, रूम बुक करायचे आणि मग त्या रूममध्ये राहायचे. म्हणजे प्रत्येकाचे माइंडसेट एक बसलेले असतात किंवा या गोष्टीत गेलं की असं असं असं.
हे टेक्निकली आधी लक्षात घ्या. मग आपल्याला करायचं आहे काय नेमकं, तर मग आता हा 369 टेक्निक आहे, कशा पद्धतीनं साध्य करता येईल. चलो ठीक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आता जेवढा फास्ट रिझल्ट तुम्हाला येणार आहे, म्हणजे ज्या गोष्टी पाहिजेत, जी गरज आहे, निकड आहे, अशी अजून एक इच्छा व्यक्त करा. ठीक आहे, अजून एक इच्छा घ्या. मी माझी एकच ठेवेल किंवा मला 10 लाख रुपये मिळालेले आहेत, आभार आहे. कारण मी तुम्हाला एक पुन्हा पुन्हा का सांगतोय की मी या गोष्टीवरती फोकस करतोय. लक्षात येत आहे. आता तुम्हाला जी गरजेची आहे, निकड गोष्ट आहे, त्याच्यावरती फोकस करा. पाहिजे तर तुम्ही गाठीवर बांधले ती गोष्ट सुद्धा तुम्ही त्याच्यात इन्क्लूड, पण नको, आपण एक प्रयोग करतोय म्हणजे ती गोष्ट तशीच राहते. मी तुम्हाला एक प्रॅक्टिकली एक उदाहरण सांगतोय, तुम्ही त्या पद्धतीने हिशोबाने काम करा. इट्स ओके. चलो नेक्स्ट. आता काय करा की तुमचं स्पष्ट आणि सकारात्मक इच्छेची निवड करायची आहे. तुमचं विधान हे वर्तमान काळातच असायला पाहिजे, जणू ते आधीच सत्य झालेलं आहे, ते मिळालेलं आहे. अशा पद्धतीने मगाशी आपण ते केलं. समजा मी माझ्या व्यवसायात यशस्वी आहे किंवा मी माझ्या यशस्वी व्यवसायासाठी आभारी आहे. मी माझ्या 10 लाख रुपयासाठी आभारी आहे. जशी तुमची इच्छा आहे, जशी फलद्रूप इच्छा आहे, तशा पद्धतीने एक वाक्य सेंटेन्स बघा. वही पेन घ्या सोबत, समोर वही पेन घ्या. आता या वही पेनामध्ये आपल्याला त्या ह्या गोष्टी साध्य करायच्या आहेत. चला, वही पेन घेतलं सगळ्यांनी. वही पेन सगळ्यांनी घेत आहे. आता वही पेन घेतल्यानंतर आता इथं प्रोसेस काय करायची आहे बघा. तुम्हाला सगळ्यात महत्वाचा एक रोल आहे. सकाळी 3 टाइम उठल्यानंतर, मी काल जसं सांगितलं, सकाळी उठल्या उठल्या वही पेन ती जवळच ठेवायची. सकाळी 3 टाइमच ती इच्छा जी आहे ना, ती 3 टाइमच लिहायची की मी माझ्या व्यवसायात यशस्वी आहे किंवा मी माझ्या यशस्वी व्यवसायासाठी आभारी आहे. मी माझ्या यशस्वी व्यवसायासाठी आभारी आहे. आवाज येतोय? आवाज हो येतोय का सर. सगळ्यांना? होय सर. ओके ओके. बघा जरा तुमचं नेटवर्क मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल कदाचित, त्यामुळे आवाज येत नसेल. चलो, रेकॉर्डिंग मिळणार आहे. जर काही शंका असेल तर उद्या परत क्वेश्चन पण विचारू शकता किंवा तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार आहे. तुम्हाला काय टेन्शन घेऊ नका. हे रेकॉर्डिंग 100% ज्यानी ओके, ज्यानी हे केले, रजिस्ट्रेशन केले, त्याला मिळते. तरी पण मी ग्रुपवर टाकून देईन किंवा आपल्याला युट्यूब चॅनलवर आपण हे व्हिडिओ टाकतोयच, त्यावेळी तुम्ही ते बघू शकताय. तुम्हाला ते बघायला मिळतील, काही प्रॉब्लेम नाही. ओके चलो. आता काय सांगितलं मी की सकाळी तुम्हाला 3 वेळा लिहायचं, पण ते कधी, ते मॉर्निंगचं जे टाइम असतं, ज्यावेळी उठतो ना आपण, काही नाही करता उठायचं आणि ते 3 वेळा लिहायचं आणि मग जागेवरून उठायचं. झोपेत तसंच लिहिलं तरी काय हरकत नाही. अगदीच काय काय लोक असे असते, आता जो डोळे झाकलेले असतात ते तसं जर लिहिलं तर ते अतिउत्तम लवकर फलद्रूप होते. म्हणजे ती जो क्षण असतो ना, तो क्षण, कारण अंतर आणि बाह्यमनाच्या मधलं जे मन चाललेलं असतं ना, त्या वेळेमध्ये ते कॅच करताना तुम्ही कराल ना, तर त्याचा रिझल्ट खूप अमेझिंग. हो, 100%. मग आता ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट काय करायचं, सकाळी तुमचं 3 वेळा विधान झालं. आता दुपारची वेळ निवडा. दुपारची एक फिक्स वेळ असावी. सकाळची तुमची फिक्स वेळ असली, दुपारची एक फिक्स वेळ निवडा की त्या वेळेला ती लिखाण झालंच पाहिजे. 6 टाइम लिहायचं. सकाळी किती वेळ लिहायचं? 3 टाइम. येस, 3 टाइम लिहायचं. सकाळी 3 टाइम, दुपारी 6 टाइम लिहायचं. तीच इच्छा. मी माझ्या यशस्वी व्यवसायासाठी आभारी आहे. मी माझ्या 10 लाख रुपयासाठी आभारी आहे. मी माझ्या अभ्यासासाठी आभारी आहे. हे वाक्य लिहायचं. ओके, तुम्ही जे निवडलंय ते, तुम्ही जे चॉईस केलंय ते, काही प्रॉब्लेम नाही. झालं. आता हे किती वेळा लिहिलं आपण? 6 टाइम. बघा, टाईप करा 6 टाइम. बरोबर. मॉर्निंगला किती? 3. आणि दुपारी किती? 6 टाइम. चलो टाईप करा. टाईप केल्यामुळे आपल्या माइंडमध्ये ते सेट होतं. सकाळी 3 टाइम, दुपारी 6 टाइम. ओके. चला, सगळ्यांचे आले पाहिजेत पट पट पट. हा, 3 6, व्हेरी गुड. अजून एक राहिलेलं आहे. आता 3 6 जर म्हणलं तर 36चा आकडा नाही घ्यायचा आपल्याला, 3 आणि 6 घ्यायचा आहे. ओके, नंबर मध्ये पण गंमत असते. चलो, 3 आणि 6, व्हेरी नाईस. ओके चलो. आता त्याच्यानंतर संध्याकाळी कधी? झोपायच्या अगोदर. तुम्ही सगळं काम उरकून वगैरे घेतलं, मध्ये आधी आपला वेळ वेस्टच नाही घालायचा. संध्याकाळी ज्यावेळी तुम्ही झोपायला जाणार आहे,
त्यावेळी मॉर्निंग 3 टाइम, इव्हनिंग 6 टाइम. यस, बरोबर आहे. आणि रात्रीच्या वेळी ज्यावेळी तुम्ही झोपायला जाणार आहे त्यावेळी 9 टाइम लिहायचं. किती वेळा? 9 वेळा लिहायचं. 9 वेळा. माइंडला काय होतं, तुम्ही ज्यावेळी लिहिता ना, ते बॉडी मार्फत बघा सेन्सेशन आपले काय होतात, ह्या हातामध्ये जर ही तर पिन टोचली तर आपल्याला हा संदेश कुठं मेंदूमध्ये जातो आणि मग नंतर डिसिजन हृदयापासून घेतो की चला हात हलवला पाहिजे. 3-3 सेकंड क्रिया घडते. तसं लिहिल्यामुळे काय होतं की तुमच्या ज्या वेन्स आहेत तिथून ते प्रवाहित जातं. म्हणजे मेंदूमधून विचार येतो, तो तुम्ही कागदरूपी उतरला, परत तो तुमचा रिप्लाय होऊन परत बॉडीमध्ये जातो. म्हणजे ती गोष्ट ब्रह्मांडामध्ये विचारांच्या माध्यमातून, विचारांच्या फ्रिक्वेन्सीतून आपण काय करतो, बाहेर टाकत असून ती पुन्हा कुठंतरी आदळून आपण परत आपल्याकडे येत असते. कधी प्रयोग केला तर बघा, 100% तसंच होत असतं. आपण आवाज नाही का, उंच अशा दरी खोल आहे आणि उंच डोंगरावर तुम्ही बोलला आणि तिथं बोलला तर तिथं इको माईक तयार होतो नाही का, परत रिफ्लेक्शन आपल्याकडेच येत असते. सेम त्या पद्धतीने. चलो, ही झाली. म्हणजे आपण किती लिहिणार आहे? 3, 6 आणि 9. सकाळी मॉर्निंगला 3 टाइम, दुपारी किती वेळा? 6 टाइम, आणि लास्ट वेळा किती आहे म्हणजेच रात्रीच्या झोपायच्या अगोदर वेळा 9 टाइम लिहायचं. म्हणजे हे तुम्ही एकदा सुरुवात केली की मग लिहिताना तुमच्या इच्छाची कल्पना करा की लिहिताना ते मिळालंय, त्या व्हिज्युअलाइज जणू ती पूर्णच झाली आहे. तुमचे आनंद, समाधान, कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे. अनुभवा आणि तशा भावना अनुभवा. आणि जेवढा अनुभव घ्याल तेवढं सातत्यात लवकर उतरत जाईल. तुम्ही जेवढा त्याच्यावरती प्रयोग कराल तेवढा तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह लवकरात लवकर होईल. आता हे लिहायचं किती दिवस, हा एक मुद्दा आहे. आता हे लिहिण्यासाठी सर्वसाधारणपणे 33 दिवस पुरेसे आहेत. 33 दिवसापर्यंत नाही झालं तर 45 डेज लिहा. आता आपल्याकडे बघा, म्हणजे ते लाल किताब वगैरे असेल तर आपण 45 डेजचा उपाय करत असतो आणि ते फलद्रूप होतात, आहे ना. तसं आपलं पण हे फलद्रूप करण्यासाठी एक 33 दिवसल्या, 45 दिवसल्या, 33 दिवसल्या, 45 दिवसल्या, आणि मग त्या अनुषंगाने तुम्ही रोज डेली हे उपक्रम केलात तर तुम्हाला त्याचा बेनिफिट व्हायला वेळ लागणार नाही. ऑटोमॅटिक तुमच्या लाईफमध्ये त्या गोष्टी काय होणार आहेत, येणार आहेत. म्हणजे स्वतः तुम्ही त्यात इन्व्हॉल्व्ह झाल्यामुळं तुमच्या त्या गोष्टी तुम्हाला साध्य झाल्यात, प्राप्त झाल्यात, याच्यावरती तुमचं काम होणार आहे आणि त्यामुळं तुम्ही पाहिजे त्या गोष्टी अचीव करू शकता आहे. तर ठीक आहे, आता हे सगळ्यांनी लिहिलं, तुमची इच्छा लिहिली. आता चला 3 वेळा लिहिताय, पहिला आता आपण प्रयोग करूया. चलो, आता तुम्ही इच्छा मनात पकडल्या सगळ्यांनी, यस और नो? यस करा. इच्छा एक धरली मनात. आता आपण एक छोटासा प्रयोग करूया. यस, ओके. चलो, तर आता काय करा, पहिले आता 3 वेळा लिहा, फटाफट लिहून काढा. लिहिली की यस म्हणा, प्रत्येकाने यस म्हणायचं आहे. डन. किंवा हाताचा तुम्ही देता मला सिम्बॉल पाठवला तरी चालेल, काय हरकत नाही. यस, आय कॅन. ओके, सर एक झालं. विचार. हा, बोला की. हा, ती इच्छा मगाची जी गाठी मारताना गेलेली का आपलं आत्ता? नाही नाही, हे वेगळं. ते तुम्हाला इच्छा एक पहिली ठेवा किंवा आता दुसरी ठेवा, त्या गाठीचं वेगळं. ते गाठीचा आता विषय नाही. आता आपण 3-6-9 हे टेक्निक शिकतोय. ओके ओके, चालते. हम्म. त्या गाठीचा संबंध नाही. तुम्हाला दुसरी इच्छा त्यात प्राप्त करायची, दुसरी इच्छा घ्या, असं नाही की तीच पाहिजे असं काय. चलो, झालं. आता 6 टाइम लिहा. 6 टाइम लिहा. नंबर टाकले तरी काय हरकत नाही. 1, 2, 3. आता 1, 2, 3, 4, 5, 6 असं लिहून टाका, काय हरकत नाही, लिहून घ्या. लिहिलं? यस, टाईप करा. लिहिलं असेल तर पटापट पटापट टाईप करायचं, म्हणजे मला त्याच्या पुढचं घेता येते. चल, टाईप करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. रविराजनी लिहिलं बघा. अजून 6 टाइम. यस, व्हेरी गुड. चलो, अजून अजून. यस. चलो, अजून. चला, लिहिलं का? चला, पटापट पटापट पटापट. व्हेरी गुड.
चलो आता 9 वेळा लिहून टाका. तेच वाक्य तेच सेंटेन्स पुन्हा 9 टाइम लिहायचं. किती वेळा? 9 वेळा. चलो आटपा लवकर. लिहिलं की मला यस करा. आता जी इच्छा व्यक्त केली ती 9 टाइम लिहायचं आहे तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये काय बघा, कल्पना कशी करायची आहे. तुमचा व्यवसाय खूप, आता व्यवसायाच्या बाबतीत खूप खूप चांगला झालेला आहे. तुमचे ग्राहक समाधानी आहेत, तुम्हाला समाधान मिळत आहे, तुम्ही ग्राहकांची सेवा करताय, तुम्ही समाधान मिळते. पैसे मिळाले, ज्या व्यक्तीने पैसे दिले त्याचे आभार माना. जेवढे आभार मानाल तेवढा तुम्हाला त्याचा बेनिफिट 100% होईल. ठीक आहे. जेवढे आभार मानाल त्याचा बेनिफिट सगळ्यांना 100% होईल. पैसे मिळाले, त्या पैशानी तुम्ही वस्तू घ्यायला गेलाय, इकडं काय काय जे काय तुम्हाला बाबा त्या वस्तूचं काम करायचं आहे ते व्हिज्युअलाइज करा. ते पैसे मला मिळाले, तिकडं मी करत आहे, इकडं खर्च केलं, तिकडं फ्रेंड स्पेंड केले किंवा इन्व्हेस्ट केले, काय असेल ते तुम्ही जे यूज करणार आहे ते सगळं तुमच्या समोर येईल. ठीक आहे. आणि हे सर्वसाधारण 33 दिवस किंवा 45 दिवसांपर्यंत हा सराव करायचा आहे. सातत्याने तुमचा जो सराव केला तर तुमची ऊर्जा आणि विचार यामध्ये सकारात्मक बदल होतात आणि त्यानुसार आपलं काम करायला सुरुवात होते. आता त्याच्यासाठी तुम्ही नुसतं बसून ते होणार आहे का? कृती पण करा. ऍक्शन पण करा की बा हा चला त्या गोष्टीत ही करून घेतलंय, त्या पद्धतीने नियोजन केलं आणि ऍक्शन करून ओके चलो. तर ऍक्शन करून ह्या गोष्टी मिळणार आहेत. नाहीतर काय होतं, या प्रकारे तुमच्या उद्दिष्ट तुमची पावले उचलायला सुद्धा विसरू नका. नाहीतर तुमच्या व्यवसायाची जाहिरात केलीच पाहिजे कुठं असेल तिथं. कौशल्य काहीतरी सुधारलं, आपली टेक्निक पण चांगली दिली पाहिजेत त्यात, आणि नवीन नवीन टेक्निक शोध घेऊन नवीन नाविन्यपूर्ण उपक्रम पण राबवता आले पाहिजेत. मग ज्यावेळी हा प्रॅक्टिकली प्रयोग कराल, बघा आपण एखादं घर खूपच असं मळलेलं असेल तर कलर देतो. कलर दिल्यानंतरचं घर आणि कलर करायच्या अगोदरचं घर फरक राहतं ना. तसंच मनामधले जे काही जळमट आहेत ती बाहेर पडली पाहिजेत. आणि त्यानुसार आपलं मन अगोदर स्वच्छ केलं पाहिजे. मनामध्ये असणारे पूर्वीचे काय पूर्वंपार आलेले जे काही विचार आहेत, जे काही चुकीच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या अशा बाहेर गेल्या पाहिजेत. आणि ते एकदा बाहेर गेल्यानंतर मग आपण त्याच्यावरती काम करू शकतो. या सर नो. आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. आता बघा, हे टेक्निक, दोन्ही टेक्निक तुम्ही प्रयोग करून बघा. 33 दिवस किंवा 45 दिवस त्याचा यूज करा. सकाळी सांगितले, म्हणजे आय मीन सकाळी सांगतो की लिहिताना सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी असे तिन्ही टाइम तुम्ही लिहून काढत जा. गाठीचं टेक्निक आहे ते तुम्ही एव्हर टाइम तुमच्याकडे सोबतच असावं. आणि विसरून जायचं, तुम्ही जे काही केलं ते विसरून जायचं ऑटोमॅटिक ती गोष्ट, आणि परत तुम्ही बघायचं की चला की आपल्याला हे मिळालेलं आहे. चलो ठीक आहे. आणि आता आज मी म्हटलं होतं की आज आपल्याला संध्याकाळी, पण काही कारणास्तव मला ते तुम्हाला पाठवता आलं नाहीये. कारण समोर मला कागद ते पाहिजेत, कारण प्रत्येक वेळी आता वेळ तेवढा नाहीये आपल्याकडं. तर ते कागद तुमच्या समोर आहे. तर मी एक्स्ट्रीमली सॉरी, पुढच्या म्हणजे उद्या किंवा परवा 2 दिवसात तुम्हाला देतो. आणि आपण मोस्टली 10 वाजताचा जो काही उपक्रम घेणार आहे तो एक 2-3 दिवसात घेऊया. त्याच्यानुसार मग तुम्हाला मी ते पाठवून देईन मनी अफर्मेशन. आणि ते अगदी आनंदाने आपण 15 ते 20 मिनिटं करायचं आहे. हा प्रत्येक महिन्याचा डिसिजन, एक महिनाभर आपण हे नियोजन करायचं आहे. महिनाभर एक नियोजन, किंवा आपण 33 दिवसाचे स्लॉट पाडूया. तर 33 दिवसात हा प्रयोग करायचा आहे. ठीक आहे. तर 33 आपण हा आकडा जरा लकी असतोय, त्याच्यानुसार आपण 33 दिवस, प्रत्येक प्रत्येक महिन्याच्या 33 दिवस हा लक्ष वेधणारा कार्यक्रम असणार आहे. हा पेड प्रोग्राम असेल. मात्र ज्यांनी आता दुसऱ्या ह्याच्यात एनरोल करतील त्याच्यासाठी आपल्याला हा फ्री ऑफ कॉस्टच असणार आहे. आता लगेच मी त्याचा पेड प्रोग्राम नाही करणार, की नेक्स्ट नेक्स्ट मंथ पासून पेड प्रोग्राम होईल तो 1 महिन्यासाठी. पण ह्याचे रिझल्ट अमेझिंग आहेत. कारण काय होतं, आपल्याकडून कुणीतरी टेक्निक करून घेणारं असलंच पाहिजे. आपण स्वतःहून काय करतो, काही दिवसांनी विसरून जातो. हे आतापर्यंतचं रेकॉर्ड आहे. तुम्ही लाईव्ह किंवा रेकॉर्डिंग ऐकलं, लाईव्ह जेवढी मजा येते तेवढं तुम्ही रेकॉर्डिंग ऐकून नाही करू शकत. कारण का तर चला ऐकता सोडून देता, परत आपल्या कामात डेली होईल. म्हणून इथं कोणीतरी तुम्हाला करून घेणार पाहिजे, आणि त्या घेण्यासाठी आपल्याला हे नियोजित करायचं आहे. हा एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आजपासून आपण हे टेक्निक सुरू करतोय तोपासून आज काय करायचं, घरी तुम्ही निवांत बसल्यानंतर तुमच्या घरामध्ये ज्या 10 वस्तू आहेत, कुठल्याही 10 वस्तू, आज जेवढ्या वस्तू आहेत त्या 10 वस्तूंचा आभार मानायचे. मग तुम्ही स्वयंपाकासाठी वापरणारी भांडी घ्या, त्यानंतर तुमच्यासाठी आणखी कुठल्या कुठल्या वस्तू, बेड आहे, नंतर तुम्ही कपडे आहेत, किंवा काय जेवढ्या तुमच्या घरामध्ये वस्तू आहेत 10 वस्तू चॉईस करायच्या, आभार मानायचे. दुसऱ्या दिवशी 10 वस्तू घ्यायच्या, आणि जेवढ्या घरात वस्तू जेवढ्या आहेत त्या सगळ्या वस्तूंचे आभार मानायला शिका पहिले. ठीक आहे. झाड असतील झाडांचे आभार माना, जेवढं जे जे काही आजूबाजूला आहे तुमचं ते आभार, आणि लिखित स्वरूपात लिहिले तर अतिउत्तमच.
म्हणजे तुमचा पॉझिटिव्हनेस पण वाढत असतो, तुमचा उत्साह वाढेल प्रचंड, तुमच्या मनामध्ये जी भीती दडपण आहे ते सगळं निघून जाईल. कारण अनामिक भीती आपल्या बॉडीमध्ये बरीच असते, ती एकदा निघून गेली तर मग तुम्हाला त्याचा फायदा मिळून जाईल. तर या गोष्टी करायला सुरुवात करा, टेक्निकली स्टडी करा आणि त्यानुसार ह्या पद्धतीने याच्यावरती एक विश्वास ठेवून काम करायला सुरुवात करा. 100% रिझल्ट तुमच्यापर्यंत आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी प्राप्त होणार आहेत. तथास्तु तथास्तु तथास्तु, है ना. सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होणार आहेत, त्यामुळे टेन्शन घेण्याचा काही विषयच राहणार नाहीये. तर एक प्रयोग करायला सुरुवात करा, त्या पद्धतीने काम करायला सुरुवात करा आणि त्या अनुषंगाने आपल्यामध्ये एक प्रार्थना आता पुन्हा एकदा आपल्याला घ्यायची आहे. चला सगळ्यांनी पुन्हा एकदा आपल्या सर हृदयावरती हात ठेव. हा, कुणाला काही शंका असतील तर विचार, मग प्रार्थना घेऊया. चला. हा ते युनिव्हर्सल चेकचं काय करायचं? हा हा ते टेक्निक उद्या घेऊया. युनिव्हर्सल टेक आता काय करा, बरं झालं प्रश्न विचारला. तर उद्या जर पॉसिबल असेल तर तुम्ही ती प्रिंट काढले का सगळ्यांनी, बघा जरा यस करा. ज्यांनी हो. काढली नसेल तर उद्या काढून घ्या. ते 2-3 प्रिंट काढल्या तर चालतंय एका पेपरवरती. कलर प्रिंट घ्या आणि मग कट करून काय करा, ते कट करून 1 2 3 चेक जवळ ठेवा. एक चेक उद्या लिहिणार आहे, तो पूर्ण झाला की दुसरा टाका, दुसरा झाला तर तिसरा. मग ते काय करायचं ते उद्या त्याच्यावरती त्या चेकच्या संदर्भात उद्या माहिती देतो. ठीक आहे. उद्या चेक आणि एक उद्या मेडिटेशन, एक जबरदस्त असं मेडिटेशन घेऊया की ज्याच्यामध्ये आपल्याला स्टोरी कशी तयार करायची, आपल्या लाईफची स्टोरी कशी तयार करायची याच्यावरती थोडंसं मार्गदर्शन केलं जाईल. आणि परवा दिवशी तुमची जी स्टोरी आहे त्याच्यावरती तुम्ही स्वतः रेकॉर्डिंग करायचं आहे. आणि ते रेकॉर्डिंग काय करायचं, लक्षात घ्या, जेवढं आपण ब्रह्मांडामध्ये त्या गोष्टी बघा ना, एखाद्या गोष्टीची जाहिरात केली, बोर्ड लावल्यानंतर माणूस सहज डोळे जातात, नजरेतनं तो कॅप्चर करतो. आणि जे एखादा अनाउन्सर असतो बघा, म्हणजे रिक्षावाल्यांना त्यांना अनाउन्सर करायला लावतात आहे ना, आणि ते पुकारल्यानंतर कुठलं लगेच लक्षात राहतं, कुठल्या गोष्टी तुमच्या लक्षात येतात? टाईप केलं तर चालेल, बघा बरं. एक अनाउन्सर आहे, त्या कॅची होतात का आपण जाहिरात बघतो त्या कॅची होतात? मनात कोण बिंबवतं? एनीवन? एनीवन? जाहिरात नाही, आवाज आपण कॅच करतो. आवाज जाहिरातीने सारखं बघितलं तरी आपण त्याच्यावर दुर्लक्ष होतो, पण आवाज आला की बघा ना, एखाद्या आपल्या म्हणजे गल्लीमध्ये हे लोक आले तर पुकारलात भाजी आली भाजी, त्यावेळी आपण कान टवकरून ऐकतो, अरे नेमकं काय म्हणतोय. आवाज अस्पष्ट असेल तर आपला कोण कॉन्सन्ट्रेट करतो आणि ते ऐकत असतो. म्हणजे त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये होणारं काम त्या पद्धतीनं तुमच्यावरती व्यक्त होत असतं आणि त्यानुसार मग काय केलं जातं, तर तुमच्या त्या ऍक्टिव्हिटीज होत असतात. तसाच प्रकार आहे. तर जे आपण जाहिरात करणार आहे स्वतःचीच करणार आहे, आपली स्टोरी आपणच लिहायची आणि ती स्टोरी आपण लिहित असताना आपल्यामध्ये माध्यमातून त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. तर त्यानुसार आपल्याला उद्याचं नियोजन करायचं आहे. चलो, अजून कोणाला काही शंका आहेत का? शंका असतील तर विचारा. एक छोटीशी प्रार्थना घेऊया आणि मग आपण आजचं सेशन थांबवूयात. आहे कुणाला काय शंका? हो सर. सर हा. हा जो दोरा जर हातात बांधायचा असेल तर लेफ्ट या राईट हँड मध्ये बांधायचा? तुमच्या लेफ्ट हँड मध्ये बांधा. लेफ्ट. ओके. येस. आणि थँक्यू. जेंट्स बांधणार असेल तर राईट हँड मध्ये बांधा. ठीक आहे. अजून काय शंका? चलो. आणि हातात बांधल्यानंतर आभारी आहे, आभार आहे, आभार आहे म्हणायला विसरायचं नाही. ठीक आहे. ओके, थँक्यू. तर ठीक आहे, आपण एक प्रार्थना घेऊया. सगळ्यांनी आपल्या हृदयावरती हात ठेवा, डोळे क्लोज युअर आईज, डोळे झाका. हृदयाचे स्पंदन ऐकायला प्रयत्न करा. हृदयाचे व्हायब्रेशन तुमच्या बॉडीमध्ये जाणवत आहेत त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करा. हृदयाचे ठोके ऐकायला येत आहेत, व्हिज्युअलाइज करा. एक दीर्घ श्वास घ्या, थांबा, सोडा. अजून एक दीर्घ श्वास घ्या, थांबा, सोडा. अजून एक दीर्घ श्वास घ्या, थांबा, सोडा. अजून एक दीर्घ श्वास घ्या, थांबा, सोडा. दोन्ही डोळ्यांच्या मध्ये लक्ष. आज मी जे काय प्रयोग केले ते यशस्वी झालेले आहेत, त्याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे.
आज दिवसभरात ज्या ज्या व्यक्ती मला भेटल्या त्या सर्व व्यक्तींचा मी मनापासून आभारी आहे. मी जसं म्हणतोय तसं तुम्ही मनातल्या मनात म्हणा किंवा मोठ्याने म्हटलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. प्रार्थनेत खूप शक्ती असते, लक्षात घ्या. आज दिवसभरात ज्या ज्या व्यक्ती मला भेटल्या त्या सर्व व्यक्तींचा मनापासून मी आभारी आहे. आज ज्या ज्या माध्यमांनी मला मदत केली आणि नवीन काही शिकायला मिळालं त्याबद्दल मी पूर्णपणे आभारी आहे. आज दिवसभरात ज्या ज्या व्यक्तींनी मला त्रास दिला त्या सर्वांना मी पूर्णपणे माफ आणि मुक्त करून टाकत आहे. माझ्या जीवनामधून त्यांना नाहीच करून टाकत आहे. त्यांचा मी आभार मानत आहे की त्यांच्यामुळे माझी प्रगती होत आहे. परमेश्वरा त्यांना भरभराट दे. आज कळत नकळत माझ्याकडून कुणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करत आहे. त्यासाठी आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. Emotionally, पूर्णपणे I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. दोन्ही हात एकमेकावरती रेप करा, डोळ्याने फिरवा आणि हळूच डोळे उघडा. धन्यवाद. आज आता इथं थांबूया. उद्याच्या सेशनला आपण जबरदस्त पार्ट घेणार आहोत. उद्या आपण युनिव्हर्सल चेक प्रत्येकाने सोबत ठेवा आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या काही गोष्टी गरजेच्या असतील तर आपण त्या उद्या आणखी हे करून घेऊ, बोलून घेऊ. ठीक आहे. कुणाला काही शंका असेल तरीही काही प्रॉब्लेम नाही. धन्यवाद. गुड नाईट. आभारी आहे. सी यू.